मुलांनो, आपल्या मराठी भाषेला केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिला त्यावेळी तुम्हाला आठवत असेल आपल्या शाळेत सभागृहात एक आपण कार्यक्रम सादर केलेला. विठ्ठलाच्या नामस्मरणाने सभागृह एकदम नादमय झालेलं होतं. आणि त्याच वेळी मी तुम्हाला वर्गामध्ये एक प्रश्न देखील केला होता, आठवतं? ऐकलं ना? मग त्यामध्ये नामस्मरण ऐकताना तुम्हाला कोणत्या कोणत्या संतांची आठवण झाली सांगा बघू. हात वर करा. हो, बोल बघू. संत ज्ञानेश्वर. अरे वा, छान. पुढे. संत तुकाराम. वा, बरोबर. संत नरहरी सोनार. संत एकनाथ. संत नामदेव. संत मुक्ताबाई. अभंग अभ्यासणार आहोत तो या संतांवरच आहे. संत कृपा झाली. मुलांनो, संत कृपा झाली अभंग संत बहिणाबाई यांनी लिहिलेले आहे. संत बहिणाबाई या तुकारामांच्या शिष्या. त्यांनी ओव्या, श्लोक, आरत्या यांची रचना केली. या संत कृपा झाली या अभंगामध्ये त्यांनी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय, या वारकरी संप्रदायामध्ये आपल्या संतांनी किती मोलाचा वाटा घेतलेला आहे याचे वर्णन केलेले आहे. तर मुलांनो, अभंग. संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, नामातयाचा किंकर, तेने रचिले ते आवार, जनार्दन एकनाथ, खांब दिधला भागवत, तुका झाला से कळस, भजन करा सावकाश, बहिणी म्हणे फडकती ध्वजा, निरूपण केले बोजा. मुलांनो, हा अभंग ऐकल्यानंतर तुम्हाला पंढरपुराची नक्कीच आठवण झालेली असणार आणि पंढरपूरच्या श्री विठ्ठलाचं स्मरणही झालं असणार. मुलांनो, पंढरपूर या ठिकाणी विठ्ठलाचं निवासस्थान दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं. 11व्या शतकात या मंदिराची उभारणी झाली. पुंडलिक या भक्ताच्या भक्तीमुळे विठ्ठल पंढरपुरात आले. मुलांनो, या विठ्ठलाला भेटण्यासाठी वारकरी आषाढी एकादशी, कार्तिक एकादशीला यात्रा करतात. त्या यात्रेला म्हटलं जातं वारी. आणि या वारीमध्ये जे भक्तगण आलेले आहेत त्यांना म्हटलं जातं वारकरी. तर मुलांनो, आपण आता अभ्यासूया आपली संतवाणी संत कृपा झाली. त्याच्या पहिल्या 2 ओळी पहा. संत कृपा झाली इमारत फळाली. अर्थ, संत बहिणाबाई म्हणतात संत कृपेमुळे ही वारकरी संप्रदायाची इमारत पूर्ण झाली, फलद्रूप झाली. मुलांनो, इकडे शब्द आला आहे कृपा. कृपाला आपल्या मराठीमध्ये समानार्थी शब्द आहे आशीर्वाद, बरोबर. आणि इंग्लिशमध्ये जर आपण म्हटलं तर ब्लेसिंग. वारकरी संप्रदायामध्ये प्रमुख 4 संतांची भूमिका आहे. ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव आणि एकनाथ. त्याच्यामुळे ही इमारत फळा आली. वारकरी संप्रदाय सफल झाला. फळा आली म्हणजे सफल झाला. पुढच्या 2 ओळी आहे. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. संत ज्ञानेश्वरांनी या मंदिराचा पाया रचला म्हणजे वारकरी पंथाची स्थापना केली आणि हे वारकरी संप्रदायाचे देऊळ उभे केले. मुलांनो, इथे शब्द आला आहे पाया. पाया म्हणजे इंग्लिशमध्ये आपण म्हणू तर फाउंडेशन. मुलांनो, एखादी बिल्डिंग बांधताना बघा, इकडे मी तुम्हाला फाउंडेशन दाखवलंय. पाया भक्कम पाहिजे तर ती मोठी इमारत आपला डोलारा सांभाळू शकते ना. तर ती प्रमुख भूमिका ज्ञानदेव महाराजांनी केलेली आहे. वयाच्या 16व्या वर्षी आध्यात्मिक ग्रंथ रचना करण्याचं महत्त्वाचं कार्य ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. ज्ञानेश्वरी, चांगदेव पासष्टी, अमृतानुभव असे कितीतरी ग्रंथ त्यांचे प्रसिद्ध आहेत. पुढील 2 ओळी आहेत. नामातयाचा किंकर, तेने रचिले ते आवार. अर्थ आहे मुलांनो, संत नामदेव या मंदिराच्या भिंतीचे दगड झाले. त्यांच्या या संत कार्यामुळे देवालयाचा गाभारा रचला गेला.
मुलांनो, संत नामदेव म्हणजे ज्ञानेश्वरांचे शिष्य, वारकरी संप्रदायाची परंपरा त्यांनी पुढे चालवली. कीर्तन, अभंग, भजनाद्वारे कुठपर्यंत बघा, आपल्या महाराष्ट्रापासून ते पंजाबपर्यंत आणि राजस्थान हे देखील आहे हो. एकंदर जर आपण बघितलं तर गुरु ग्रंथ साहिब या पवित्र ग्रंथामध्ये संत नामदेव महाराजांचे 61 पद आहे. ही अभिमानास्पद गोष्ट आहे. इथे शब्द आलाय मुलांनो आवार. आवार मराठीमध्ये समानार्थी शब्द आहे प्रांगण. पुढे आहे जनार्दन एकनाथ खांब दिधला भागवत, म्हणजेच जनार्दन स्वामीचे शिष्य संत एकनाथ यांनी या मंदिराला भागवत रूपी भक्कम खांब दिला. म्हणजे भागवता ग्रंथ इथे अभिप्रेत आहे. त्यांनी या मंदिराचा डोलारा घेतला, पेलला, संप्रदायाला गुरुकृपेने बळकट केले. मुलांनो, एकनाथ महाराज यांनी सामाजिक विषमता यावर भाष्य केलं. ते कीर्तनकार होते, ते समाज सुधारक होते. आणि महत्त्वाचं म्हणजे एकनाथी भागवत, रुक्मिणी स्वयंवर यासारखे महान ग्रंथ प्रसिद्ध आहेत. खांब इथे शब्द आहे, याला मराठीमध्ये आपला समानार्थी शब्द आहे स्तंभ. पुढच्या 2 ओळी आहेत. तुका झालासे कळस भजन करा सावकाश. अर्थ आहे संत तुकारामांनी या वारकरी संप्रदाय रूपी देवळाला कळस चढवला. त्यांचे कार्य उत्तुंग ठरले. या मंदिरात विठ्ठलाचे भजन सावकाश म्हणा, भक्तिभावाने या मंदिराची पूजा करा असं तुकोबा म्हणाले. मुलांनो, इथे शब्द आलेला आहे कळस. इथे बघा, मंदिराच्या वरती हा मंदिराची परिपूर्णता आणणारा भाग आहे कळसाचा. दिसतोय तुम्हाला? मुलांनो, आपल्या वारकरी संप्रदायाला परिपूर्ण वैभवापर्यंत ज्यांनी पोहोचवले ते म्हणजे संत तुकाराम. अभंग सम्राट म्हणून त्यांची ओळख आहे. 4,500 अभंग तुकोबांचे आहेत. अन्याय, अहम या प्रत्येक गोष्टीवर, मानवाच्या भावभावनांवर अतिशय सरळ साध्या सोप्या भाषेत तुकोबांनी अभंग रचलेले आहेत. पुढे आहे मुलांनो, इथे सावकाश हा शब्द आहे, त्याचा समानार्थी शब्द आहे संत. मराठीमध्ये संत आणि संथ आणि स्लोली. ओके. त्याच्यानंतर पुढे आहे बहिणी म्हणे फडकती ध्वजा निरूपणा केले बोजा. संत बहिणाबाई म्हणतात या मंदिरावर भक्तीचे निशाण डौलाने फडकत आहे. या मंदिराचे विवरण मी भक्तिभावाने केले आहे. मुलांनो, इथे वारकरी आपला मराठी समाज आहे. मराठी समाजच नाही तर भारतामध्ये वारकरी संप्रदायाशी प्रेरित असलेली सर्व जनतेच्या हातात आता ही धुरा आहे वारकरी संप्रदाय परिपूर्ण करण्याची. तर संत कृपा झाली. हा अभंग आपल्या संतांच्या वारकरी संप्रदाय रूपी या इमारतीसाठी केलेलं मौलाचं जे कार्य आहे, मौलिक कार्य, यासाठी समर्पित आहे. त्यामुळे हा अभंग नीट अभ्यासा. आता मी तुम्हाला यावर आकलनकृती आणि स्वमत देणार आहे, ते लिहून घ्या. नमस्कार.